नाशिक महानगरपालिका बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन। शहरातील प्रलंबित नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगळवारी नाशिक महानगरपालिका मुख्यालयाबाहेर जोरदार आंदोलन छेडले। प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात घोषणाबाजी करत पदाधिकाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला। यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। शहरात नियमित 2 वेळा पाणीपुरवठा सुरू करणे, खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, चुकीची पाणी बिले रद्द करणे, बेकायदेशीर वृक्षतोड थांबवणे तसेच अतिक्रमणग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करणे या प्रमुख मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या। शहरातील विविध भागात सुरू असलेल्या रस्ते खोदकामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दाही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। ही कामे लवकर पूर्ण करून दर्जेदार पद्धतीने करण्यात यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे। या आंदोलनात रवी डांगरे, सुनीता गिरी, गोकुळ चौधरी, शंकर कानकाटे, वसंत पवार, विजया गोस्वामी, वंदना रोडे, उर्मिला धामोडे, प्रतिभा भागवत यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघताय की नाशिक महानगरपालिकेची एकदम दयनीय अवस्था झालेली आहे। इथून माग आपण जर बघितलं असेल तर प्रशासक होते त्यावेळेस देखील तीच परिस्थिती होती आणि आता लोकनियुक्त शासन बसलेलं आहे, महापौर बसलेले आहेत, तरी नाशिककरांचे तेच हाल आहेत। आज गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही रस्त्यांसाठी, पाण्यासाठी, विविध समस्यांसाठी बांधतोय। एकीकडे कुंभमेळ्याचा लाखो रुपयाचा निधी येऊन पडलेला आहे, तो खर्च करण्याचा घाट या महानगरपालिकेने लावलेला आहे। आपण बघितलं असेल तर नाशिक शहराच्या अवतीभोवती चारही बाजूला केवळ आणि केवळ खड्डे खोदून ठेवलेले आहेत। या खड्ड्यांमुळे अनेक प्रकारे अपघात होतात, अनेक जणांचे बळी यामागे जातात। त्याच कारणीभूत कोण? खरं तर बघायला गेलं तर हा नाशिक महानगरपालिकेचा सर्व हा कारभार म्हणायला हरकत नाही। असलेच प्रकार आपण जर बघितलं असेल तर आमची मागणी तीच राहिलेली आहे, त्या कुंभमेळ्याचा निधी शाश्वत कामांसाठी खर्च करण्यात यावा, जसं पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, रस्ते असतील। आज आपण बघतो की अनेक भागामध्ये केवळ 1 वेळ आणि 1च तास पाणी पुरवठा होतोय, तरी देखील अवाजवी अशी लाखो रुपयाची बिलं, पाणी बिलं या लोकांना देण्यात आलेली आहे। ही पाणी बिलं त्वरित मागत घेण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे। त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर नाशिक महानगरपालिका पंचायत विभागामध्ये काही एक कर्मचारी होता की ज्याच्याकडे अनेक लोकांनी घरपट्टी, पाणीपट्टी भरली आणि त्यांनी त्याचा अपव्यय केला, त्याचा भ्रष्टाचार केला। ते पैसे त्या शासकीय तिजोरीत न भरता आपल्याजवळ ठेवले आणि त्या ज्या मूळ मालक आहेत त्यांच्या वतीने त्यांनी स्वतःच्या नावाचे चेक दिले, ते चेक बाउन्स होत आहेत आणि त्या नोटिसा त्या बिचाऱ्या मिळकतधारकांना देत आहेत। हा कुठला न्याय आहे? त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर आज वैष्णव रोड जो होता रामकुंड, तिथले जे टपरीधारक असतील, दुकानदार असतील, त्यांना बिना परवानगी, आपल्या बिना नोटिसा त्यांचं निष्कासित करण्यात आलं, त्यांचं अतिक्रमण तोडण्यात आली, टपऱ्या काढण्यात आल्या। मात्र त्यांचा आम्ही वारंवार पाठपुरावा केला आहे की त्यांचे साहित्य पूर्वी प्रोसिजर फॉलो न करणे जप्त केलेले, त्यांची जप्त केलेले साहित्य, त्यांना अतिक्रमणाने जे जप्त केलेलं साहित्य ते परत करण्यात आहोत। त्यांची कायमस्वरूपी पुनर्वसन करायला हवं, कारण स्ट्रीट वेंडर पॉलिसी आहे त्या ऍक्टनुसार जोपर्यंत लोकांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तुम्हाला अतिक्रमण कारवाई करता येते। त्याच पद्धतीने आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या राहिलेल्या आहेत याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मोरेमाळा, अंगणवाडी या भागातील काही भागावर मोठ्या प्रमाणात रस्त्यांना स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे। त्याच पद्धतीने नवनाथ नगर, मनपा कॉलनी येथे आज पाणी पुरवठ्याच्या काही नवीन लाईन टाकण्यात आलेल्या आहेत, परंतु त्या लाईनचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही। काही भागातले पाईप तसेच जोडलेले आहेत, रस्ते तसेच तोडून पडलेले आहेत, तिथे अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच पद्धतीने मनपा तिथून जाणारा जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडचा मोबदला शासनाने शेतकऱ्यांना आजच्या वाजवी बाजार भावानुसार देणं अपेक्षित आहे। मात्र ते जुना कुठला तरी रेडी रेकनरचा रेट काढताय आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक आणि फसवणूक करण्याचा प्रयत्न करतायत। प्रशासकीय काळातील जी कामकाजाची शोधपत्रिका काढण्यात येऊन केलेल्या कामाची तपासणी, ऑडिट करण्यात यावे। त्याच पद्धतीने एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जन्ममृत्यू दाखले असतील किंवा जे विवाह नोंदणी महानगरपालिकेकडे होते त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर विवाह नोंदणीसाठी किंवा जन्ममृत्यूचे दाखले मिळवण्यासाठी ज्यावेळेस लोक जातात त्या नागरिकांना पहिले ते प्रकरण चेक करायला लावतात, तिथे जाणून बुजून 2-3 वेळेस क्युरीज काढतात, विनाकारण पाठवून दिलं जातं आणि त्यामुळे त्यांची कुठल्याही प्रकारचे लवकर त्यांना जन्ममृत्यूचे दाखले असतील किंवा विवाहाची नोंद लवकर होत नाही। ती प्रक्रिया पारदर्शक करण्यात यावी, त्याची चौकशी करण्यात यावी आणि नव्याने घरपट्टी आकारणे किंवा घरपट्टी ट्रान्सफर करण्यात यावी। घर खरेदी केल्याच्या दिनांकापासून किंवा ज्यावेळेस घर ट्रान्सफर झालेला आहे त्या दिवसापासून पेनल्टी आकारली जाते। खरं तर ही बेकायदेशीर आहे। अशी पेनल्टी जर आपण बघितली असेल तर दर महिन्याला महिन्याप्रमाणे 100 रुपये की 50 रुपये एरियानुसार ती आकारली जाते आणि लाखो रुपयाचे चार्जेस त्याच्यावर आकारण्यात येते। हे त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे। अरे हर जोर जुलूम की टक्कर में
अरे जीना है तो मरना सीखो, अरे जीना है तो मरना सीखो, हर जोर जुल्म की टक्कर में